महाराष्ट्र शासनाने राज्यात नुकतीच 15% एसटी भाडेवाढ लागू केली आहे। या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रस्त्यावर उतरत जळगाव जामोद एसटी स्थानक परिसरात चक्काजाम केला। यावरून एसटी भाडेवाढीचा तीव्र निषेध केला। एकीकडे लाडक्या बहिणींना 1500 रुपये द्यायचे आणि दुसरीकडे भाडेवाढ करून सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावायची, असा हा प्रकार असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जळगाव जामोद तालुका प्रमुख गजानन वाघ यांनी या प्रसंगी केली। याच सोबत त्यांनी जळगाव जामोद आगारासह राज्यातील ज्या आगारांमध्ये भंगार बसेस आहेत त्या बदलून त्या ठिकाणी नवीन व चांगल्या बसेस देण्यात याव्यात अशी मागणी यावेळी शासनाकडे केली। जळगाव जामोद एसटी आगारातील जुन्या भंगार बसेस तात्काळ बदलून त्याऐवजी नवीन बसेस सुरू करण्याची मागणी यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली। यावेळी शिवसैनिकांनी या अन्यायकारक एसटी भाडे वाढी विरोधात राज्यातील महायुती सरकार आणि परिवहन मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत तीव्र निषेध केला। दरम्यान जळगाव जामोद पोलिसांनी सर्व शिवसैनिकांना स्थानबद्ध करून पोलीस स्टेशनमध्ये आणले होते। आंदोलनामध्ये शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुकाराम काळपांडे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुस्ताक भाईजान, युवा सेना जिल्हाध्यक्ष शुभम पाटील, विधानसभा संघटक भीमराव पाटील, संग्रामपूर तालुका प्रमुख रवी झाडोकार, शहर प्रमुख रमेश साडे, संकेत रहाटे, विशाल पाटील, विजय मारोडे यांच्यासह जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। MCN न्यूज मराठीकरिता विक्रम खुपासे, जळगाव। रास्ता रोको हे कशा निमित्त आहे? महाराष्ट्र सरकारने एसटी भाडेवाढ केलेली आहे 14 ते 15% आणि महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री म्हणतात मी भाडेवाढ केली नाही, प्रताप सरनाईक म्हणतात मी वाढ केली नाही, या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात मी केलेले नाही आणि कोणी भाडेवाढ केली हे जनतेलाही माहिती नाही आणि 15% भाडेवाढ करून या महायुती सरकारने जनतेचं कंबरडं मोडलेलं आहे। आज जळगाव जामोद आगारामध्ये सगळ्या भंगार बसेस आहेत। आज महाराष्ट्रामध्ये जळगाव जामोद आगार हे 1 नंबर कमाईचं उत्पन्न असून सुद्धा आज ठिकाणी एकही नवीन बस नाही। खामगावले 10 बसेस आल्या, मेकरले 10 बसेस आल्या, परंतु जळगाव जामोदले या बसेसचा कोणी वाली नसल्यामुळे या ठिकाणी भाडेवाढ झालेली आहे आणि या भाडेवाढीच्या निषेधार्थ आज जळगाव तालुका व संग्रामपूर तालुक्याच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी एसटी डेपोच्या समोर रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। शासनाने केलेली 15% भाडेवाढ तत्काळ रद्द करावी। जळगाव जामोद आगारामध्ये 15 ते 20 नवीन बसेस देण्यात याव्या, भंगार बसेस ज्या आहेत या जमा करण्यात याव्या, या मागणीकरता आज आम्ही जळगाव तालुका व संग्रामपूर तालुका शिवसेनेच्या वतीनं आंदोलन केलेलं आहे। तर आज आम्ही फक्त रस्ता रोको करून एसटी डेपोवर आंदोलन केलेलं आहे। यापुढे जर सरकारनं हे रस्ते भाडेवाढ जर मागे घेतली नाही तर आम्ही जळगाव तालुक्याच्या वतीनं संपूर्ण तालुकाभर रस्ता रोको आंदोलन करणार आहोत।